Good morning, student. Today we will learn or we are going to study chapter number 3, Maths Part 2, chapter number 3, Circle. Now, first important concept in this chapter is tangent of a circle. सर्कलची टँजंट म्हणजे काय असते पहा. आता या ठिकाणी फिगर मध्ये लाईन एल दाखवलेली आहे आणि ती सर्कलला पी पॉइंट मधनं इंटरसेक्ट होऊन गेलेली किंवा टच होऊन गेलेली आहे. ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. सेंटरचा आणि या लाईनचा तसा काही संबंध नाही पहा. पण टँजंट ऑफ अ सर्कल म्हणजे काय? लाईन एल and a circle have one and only one common point, then such a line is called tangent of a circle. परत पहा, tangent of a circle म्हणजे काय असते? लाईन आणि सर्कल या दोघांमध्ये फक्त एकच पॉइंट कॉमन असतो. आता या ठिकाणी पी हा पॉइंट कॉमन म्हणजे लाईन एल intersect circle at only point P. Therefore, line L is called tangent of a circle. आणि हा पॉइंट P आहे त्याला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात. हे आपल्याला सतत लागणार आहे. ही लाईन L पॉइंट P ला टच होऊन जी गेलेली असते तो जो कोणता पॉइंट असतो त्याला म्हणायचं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तो वर्ड एक्झाम्पल मध्ये सतत येईल किंवा आपल्या स्टेटमेंट मध्ये येईल किंवा आपण रिझन देताना येईल. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये काय? त्याची सर्कलची जी टँजंट असते ती सर्कलला कोणत्या पॉइंट मध्ये टच झाली तो पॉइंट म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो. लाईन एल अँड अ सर्कल हॅव one and only one point in common, then such a line is called a tangent of a circle. आता सेकंड कन्सेप्ट ही महत्वाची पहा. सेकंड ऑफ अ सर्कल. सेकंड ऑफ अ सर्कल काय असते? मराठीमध्ये आपण त्याला छेदिका म्हणतो. टँजंटला स्पर्शिका म्हणतात. कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. मराठी अर्थ नुसते येऊन उपयोग नाही. तर सेकंड, आता फिगर मध्ये तुम्हाला ही लाईन एम किंवा लाईन ए बी म्हणलं तरी चालेल. ती जी फिगर मध्ये दाखवली ती सेकंड ऑफ अ सर्कल आहे पहा. म्हणजे या ठिकाणी लाईन एम अँड द सर्कल हॅव टू पॉइंट्स इन कॉमन ए अँड बी. देन सच अ लाईन एम इज कॉल्ड सेकंड ऑफ अ सर्कल. द लाईन which intersects two points to the circle is called second of a circle. जी लाईन दोन पॉइंट मधनं छेदून जाते पहा. कुठलेही दोन पॉइंट असतील सर्कल वरचे त्याच्यामधनं जाणारी लाईन म्हणतोय पहा. सेगमेंट नाही. मग सेगमेंट म्हणजे ते कॉर्ड येतील, डायमीटर येतील. आपण लाईन पुढं वाढवलेले आहेत सेगमेंट आणि एरो दाखवली म्हणजे ती लाईन असते. सेकंड ही दोन पॉइंट मधनं सर्कलला इंटरसेक्ट होऊन जाते आणि टँजंट ही फक्त एकाच पॉइंटला इंटरसेक्ट होऊन जाते. ते आपल्याला लागणार आहे टँजंट ऑफ अ सर्कल आणि सेकंड ऑफ अ सर्कल. त्यामुळे कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचे. Now let us study the property of tangent, that is tangent theorem. फक्त टँजंट थेरम म्हणलेले आहे. कारण तुम्हाला नेक्स्ट टॉपिक आहे पुढचा जो पार्ट याच्यामध्ये तो टँजंट सेगमेंट थेरम आहे. त्यामुळं आपल्याला काही एक्झाम्पल सोडवताना त्याला रिझन्स द्यावे लागतात. टँजंट थेरम आणि टँजंट सेगमेंट थेरम हे दोन पार्ट कम्प्लीट आहेत. कम्प्लीट वेगवेगळे. त्याच्यामुळे तो गोंधळ करू नका. आता मी टँजंट थेरम म्हणजे काय सांगतो. त्याचं इनडायरेक्ट प्रूफ आहे ते आपल्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 51 वर दिलेले आहे. हे प्रूफ आपण काय घेत बसणार नाहीये. फक्त आता थेरम काय त्या फिगर मध्ये डायरेक्ट पहा तुमच्या लक्षात येईल. ही लाईन एल हिला टँजंट म्हणतो आपण. आता टँजंट कन्सेप्ट क्लिअर झालेली कारण सर्कल
with center P and line L have one and only one point in common. फक्त या दोघांमध्ये तोच पॉइंट कॉमन आहे, हे सर्कल आणि टँजंट, म्हणून Q पॉइंट एकच कॉमन येणार. आणि या ठिकाणी रेडियस आहे सेंटर, आणि Q हा सर्कलवरचा कोणताही पॉइंट घेतलाय, पण या ठिकाणी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधनच रेडियस काढली, कुठूनही नाही काढली, अशी दुसरी रेडियस नाही दाखवली. जिथं टँजंट आहे ते दोन्ही एकमेकाला टच झाले, त्या ठिकाणी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधनं रेडियस काढली, आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधनं काढलेली रेडियस ही नेहमी टँजंटला परपेंडिक्युलर असते. म्हणजे पी क्यू परपेंडिक्युलर टू लाईन एल. म्हणजे या ठिकाणी एखादा असा पॉइंट घेतला आर, तर अँगल पी क्यू आर 90 डिग्री होतो. काय ही टँजंट थेरम काय पहा, ए टँजंट ऍट एनी पॉइंट, कुठेही सर्कलवर अनंत पॉइंट असतात, इनफायनाइट पॉइंट असतात, आपल्याला माहिती आहे. The tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. म्हणजे आपण सर्कलवर कुठेही टँजंट काढली तर ती रेडियसला त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ परपेंडिक्युलर असते. म्हणजे टँजंट ही रेडियसला परपेंडिक्युलर असते. अगदी सोप्या भाषेत कसं लक्षात ठेवायचे पहा, की टँजंट रेडियसला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ परपेंडिक्युलर असते. म्हणजे आता फिगरचा विचार केला तर काय होणार आहे पहा, इन फिगर ही लाईन एल टँजंट काढलेली पहा. लाईन एल इज अ tangent of a circle, tangent of a circle. सर्कलची रेडियस पण दाखवली मी, पी आहे पहा, सर्कल ऑफ रेडियस पी. ज्या सर्कलची रेडियस पी आहे त्याची लाईन एल टँजंट आहे, and PQ is the radius. Segment PQ is a radius. ही जी रेडियस काढली ती PQ, आणि Q हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट होतो, कारण Q या पॉइंट जवळ ही लाईन एल टच होऊन गेलेली. पॉइंट Q is point of contact, and therefore radius PQ परपेंडिक्युलर टू, म्हणजेच 90 डिग्रीचा अँगल होतो पहा. आपल्याला बरेच वेळा तिथं 90 डिग्रीचे अँगल दाखवायचे, नुसतं परपेंडिक्युलर नाही लिहायचं. रेडियस पी क्यू परपेंडिक्युलर टू टँजंट एल, याला म्हणतात टँजंट थेरम. नीट लक्षात ठेवायचं आहे, अगदी सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं आहे. मी रिपीट करतोय परत परत. जी टँजंट काढतात ती टँजंट रेडियसला ही नेहमी परपेंडिक्युलरच असते. म्हणजे ज्या ठिकाणी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून जाणारी रेडियस असते ना, ती रेडियस आणि ही टँजंट एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. जे ते दोन एकमेकांना जिथे इंटरसेक्ट होतात तिथं 90 डिग्रीचा अँगल होतो. एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. टँजंट आणि रेडियस यांच्यामुळे 90 डिग्रीचा अँगल होतो, तोच टँजंट थेरम आहे. बघा आता कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. अगोदर आपण टँजंट थेरमचं स्टेटमेंट घेतलं होतं, आता त्याचा कॉन्व्हर्स काय पहा. अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज टँजंट ऑफ अ सर्कल. टँजंट थेरम काय होता मुलांना, टँजंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे ही टँजंट असेल तर ती रेडियसला इथं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये परपेंडिक्युलर असते, 90चा अँगल करते. आता तसं नाही, जी लाईन परपेंडिक्युलर असते रेडियसला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जवळ, ती लाईन टँजंट असते सर्कलची, ती टँजंट होते. म्हणजे एखादी लाईन जर त्या रेडियसला परपेंडिक्युलर असेल तर ती लाईन त्या सर्कलची टँजंटच असते. हा त्याचा कॉन्व्हर्स आहे. कॉन्व्हर्स आणि मेन टँजंट थेरम याच्यात गोंधळ करू नका. टँजंट थेरम मध्ये काय सांगितलं होतं,
टँजंट, ती टँजंट सांगितलीच होती, ती टँजंट आहे, सुरुवातीलाच ती टँजंट आहे आणि ती रेडियसला परपेंडिक्युलर होते ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये. आणि त्याच्या कॉन्व्हर्स मध्ये काय सांगितलंय, एखादी कोणतीही लाईन कुठेही काढलेली, ती लाईन जर रेडियसला परपेंडिक्युलर दिलेली असेल, आपल्याला माहित असेल की ही लाईन या रेडियसला परपेंडिक्युलर आहे, तर ही लाईन त्या सर्कलची टँजंट होते. हा कॉन्व्हर्स आहे. मग आता हा कॉन्व्हर्स फिगर आणि थोडक्यात आपण लिहूया पहा. त्याच्यामध्ये काय सांगितलंय पहा आता इन फिगर. त्या स्टेटमेंट वरनं आपण थोडक्यात लिहूया की लाईन एल परपेंडिक्युलर चिन्ह दाखवले पहा. लाईन एल परपेंडिक्युलर टू रेडियस पी क्यू आणि ती परपेंडिक्युलर असल्यामुळं देअरफॉर लाईन एल इज अ टँजंट. देअरफॉर लाईन एल इज a tangent of a circle. Tangent of a circle. The statement आणि कॉन्व्हर्स नीट बघा व्यवस्थित. हा बघा, व्हेरी इम्पॉर्टंट थेरम या टँजंट सेगमेंट थेरम. आपण अगोदर जो घेतला तो टँजंट थेरम होता, टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस. आता हा आहे टँजंट सेगमेंट थेरम. काय आहे तो टँजंट सेगमेंट थेरम? लेट अस सी दिस. टँजंट सेगमेंट्स drawn from an external point to a circle are congruent. आता गिव्हन स्टेटमेंट आहे, त्याच्यावर फिगर काढली की क्लिअर होईल. म्हणजे पहिल्यांदा एक सर्कल सांगितलेले आहे, आपल्याला सर्कल काढावंच लागेल. सो फर्स्ट ड्रॉ अ सर्कल. कुठलंही एक सर्कल काढा, कोणतीही रेडियस घ्या, असं काय मेजर करून घ्यायची नाहीये. आणि एक सेंटर घेऊया आपण. सपोज पी इज द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे हा गिव्हन पार्ट येणार आहे. गिव्हन पार्ट व्यवस्थित लिहायचा असतो, आपल्याला माहिती आहे. आता काय सांगितलंय, टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट. सर्कलच्या एक्सटर्नल आउट पॉइंट घ्यायचा. हे सर्कलच्या इकडे आतमध्ये येणारे पॉइंट, हा सेंटर आहे, इथे घेतले तर ते सर्कलवरचे पॉइंट होतात. आता बाहेर कुठेही पॉइंट घ्यायचा आहे. सपोज ए इज अन एक्सटर्नल पॉइंट. ए हा एक्सटर्नल पॉइंट घेतलाय आणि त्याच्यातनं टँजंट सेगमेंट्स, टँजंट एकाच टँजंट काढायची असेल तर ती एकाच पॉइंट मधनं टच होऊन जाते. आपल्याला फक्त सेगमेंट म्हणजे इथं जिथं इंटरसेक्ट झालाय तिथपर्यंतचा पार्ट विचारात घ्यायचा आहे. समजा आपण इथं एम पॉइंट घेऊया आणि सेगमेंट्स म्हणले, दुसराही सेगमेंट दोन काढता येतील एक्सटर्नल पॉइंट मधनं. आपल्याला दोन टँजंट सेगमेंट किंवा टँजंट्स काढता येतात. बघा, हा दुसरा टँजंट काढलेली आहे, ही टँजंट काढलेली आणि इथं इंटरसेक्ट होणारा पॉइंट विचारात घेतला एन पर्यंतचा, तर एन हा सेगमेंट झाला. एन हा सेगमेंट झाला आणि लाईन एन ही टँजंट झाली. फक्त टँजंट आणि टँजंट सेगमेंट याच्यात फरक आहे. नुसता टँजंट शब्द वापरतो त्यावेळेस पूर्ण लाईन येते आणि सेगमेंट शब्द वापरतो तो लिमिटेड असतो. एन या दोन पॉइंट मधला पार्ट असतो सेगमेंट एन. सेगमेंट एन. आता टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट. ए हा एक्सटर्नल पॉइंट आहे, त्यातून दोनच काढू शकतो आपण. एक्सटर्नल पॉइंट पासून आपण सर्कलला दोनच टँजंट काढू शकतो आणि जर सर्कलवर पॉइंट दिला तर एकच टँजंट काढू शकतो. सर्कलवर एखादा पॉइंट दिला की एकच टँजंट येते, सर्कलच्या बाहेर दिला की दोन टँजंट येतात. तुम्हाला पुढं एमसीक्यू मध्ये असे प्रश्न आहेत. द tangents drawn from an external point to the circle are 1, 2, 0 किंवा सर्कलवर पॉइंट दिला तर त्याच्यातून किती टँजंट काढता येतील, असे त्या एमसीक्यू मध्ये प्रश्न आहे आणि ते एसएससी बोर्डाला विचारले जातात. आता आपल्याला गिव्हन पार्ट काय तो लिहिता येईल. गिव्हन मध्ये काय काय लिहायचंय. गिव्हन याच्यामध्ये पी इज द सेंटर ऑफ सर्कल. गिव्हन आपल्या शब्दात लिहिलं तरी चालतं, ते पाठ करत बसायचं नाही. पी इज सेंटर ऑफ अ सर्कल. आणि दुसरं काय, एन आणि एम इज द टँजंट सेगमेंट.
अँड एन आणि एम हे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट झाले पहा. बघा पुढचा पार्ट काय लिहिता येईल आपल्याला, सेगमेंट पी ए अँड सेगमेंट सॉरी ए, हे बघा हा सेगमेंट ए एन आणि ए एम, सेगमेंट ए एन अँड सेकंड सेगमेंट पहा खाली सेगमेंट ए एम आर tangent segments from external point. एक्सटर्नल पॉइंट कोणता? ए. एक्सटर्नल पॉइंट ए. आता हे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. एन अँड एम आर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉइंट्स एन अँड एम आर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट्स. म्हणजे ती टँजंट सर्कलला कुठे इंटरसेक्ट झाली ते पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतात. आता या ठिकाणी काय प्रूव्ह करायचंय? टू प्रूव्ह, शेवटचे शब्द पहा. आर कॉन्ग्रुएंट. काय कॉन्ग्रुएंट? तर ते टँजंट सेगमेंट, टँजंट नाही बरं का, टँजंट सेगमेंट म्हणून इथे सेगमेंटचे उल्लेख केलेत. टँजंट ही लाईन असते, सेगमेंट हा 2 पॉइंट मधला मर्यादित पार्ट असतो, लिमिटेड असतो, तो मेजर करता येतो. नुसती टँजंट म्हणलं की त्याची लेंथ नाही मोजता येत, म्हणून ते एरो दाखवतो आपण. आणि सेगमेंट म्हणलं की इथून इथपर्यंतचा पार्ट आहे ते दोन कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे सेगमेंट ए एन इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए एम. हे प्रूव्ह करायचे पहा. सेगमेंट ए एम इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए एम. आणि पुढं हे प्रॉपर्टी म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणजे एक्सटर्नल पॉइंट मधनं हे दोन टँजंट सेगमेंट काढले की त्याचं मेजर इक्वल येतं. ए एन 10 सेंटीमीटर असेल तर ए एम सुद्धा 10 येतो. आणि पुढे एक्झाम्पल सोडवताना हा थेरम यूज करावा लागेल. दुसरा टँजंट थेरम सुद्धा 90 डिग्री अँगल दाखवावं लागतात काही ठिकाणी, त्यावेळेस तो वापरायचा आहे. आणि दोन सेगमेंटच्या लेंथ अशा इक्वल दाखवायच्या असेल तर तो टँजंट सेगमेंट आहे. परत परत का रिपीट करतोय? गोंधळ नको. जे मुलं अभ्यास करत नाही त्यांना टँजंट थेरम आणि टँजंट सेगमेंट थेरम यातला डिफरन्सच कळत नाही, गोंधळ होतो. आता याच्यावरनं प्रूफ द्यायचं म्हणजे काय? आपल्याला कुठली प्रॉपर्टी जास्त वापरता येत नाही म्हणून कन्स्ट्रक्शन करायची. काय कन्स्ट्रक्शन करायची? या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायची. हा एक सेगमेंट काढून घ्यायचा आहे, पी एन म्हणजे रेडियस तयार होईल. दुसरा हा एक सेगमेंट काढून घ्यायचा आहे, इथं 90 डिग्रीचं होणार आहे आपल्याला माहिती आहे, कारण टँजंट ही रेडियस आहे, हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, इथेही 90 डिग्री अँगल होणार आहे. आणि तिसरं सेंटर आणि एक्सटर्नल पॉइंट पण जोडायचं आहे. म्हणजे दोन ट्रायंगल्स तयार होतील आणि ते कॉन्ग्रुएंट दाखवली की आपलं प्रूफ जे आहे ते कम्प्लीट होईल. काय कन्स्ट्रक्शन केली पहा. ड्रॉ 3 सेगमेंट काढले. ड्रॉ सेगमेंट पी एन, त्याच्यानंतर सेगमेंट पी एम, सेगमेंट पी एम आणि तिसरा सेगमेंट काढलाय पहा, सेगमेंट पी ए किंवा एपी. एपी म्हणा, पी ए म्हणा, सेगमेंट वर्ड यूज केलाय आपण. आता याचं प्रूफ सोपं आहे. वरच पार्ट जास्त दिसतोय आपल्याला गिव्हन, कारण थोडस गिव्हन आपण डिटेल मध्ये लिहितो. टू प्रूव्ह मात्र आहे तेवढंच परफेक्ट, याच्यात काय बदल होणार नाही. हे सगळ्यांचं स्टेटमेंट असंच राहील, इथं काय बदल होत नाही. टू प्रूव्ह मध्ये कन्स्ट्रक्शन काय केलंय ते पण बदल होणार नाही. फार तर शब्दरचनेत थोडासा बदल होईल. आता प्रूफ मध्ये काय, आपल्याला इथं दोन ट्रायंगल्स दिसत आहेत पहा. त्या ट्रायंगल्स मध्ये कोणते दोन ट्रायंगल्स दिसत आहेत? एक ए एन पी आणि दुसरा पी एम ए. हे दोन ट्रायंगल्स तयार झालेले कन्स्ट्रक्शन केल्यामुळं, त्यामुळे हे दोन ट्रायंगल्स कन्सिडर करायचे पहा. इन ट्रायंगल ए एन पी, इन ट्रायंगल ए एन पी आणि सेकंड ट्रायंगल त्याच पद्धतीचा तयार झालेला दिसतं, ए एम पी अँड ट्रायंगल ए एम पी.
आता त्याच्यातले कोणकोणते तीन त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत ते पाहिजे पहा. कोणकोणते कॉन्ग्रुएंट आहेत? पहिलं म्हणजे हे दोन 90 डिग्रीचे अँगल होणार. अँगल ए एन पी बघा कोणते अँगल. अँगल ए एन पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए एम पी each 90 डिग्री. each 90 डिग्री. का? त्यालाही रिझन देतो वाटल्यास. कारण हे सेगमेंट परपेंडिक्युलर टू द रेडियस त्याला आपण टँजंट थेरम म्हणतो. हे 90 डिग्री का आले? हा टँजंट थेरम झाला मुलांनो. टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस, टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस, टँजंट थेरम, टँजंट थेरम, टँजंट थेरम. THM दिले फक्त, थेरम शॉर्ट फॉर्म दिलाय THM थेरम. त्याच्यानंतर अजून काय? रेडियस कॉन्ग्रुएंट असतात आपल्याला माहिती आहे. ही रेडियस त्याच्याशी कॉन्ग्रुएंट येणार आहे. सेंटर पी सर्कलवरचा पॉइंट, सेंटर पी सर्कलवरचा पॉइंट. म्हणजे या ठिकाणी रेडियस म्हणजे त्या ट्रायंगलची साईड आहे आणि 90 डिग्रीच्या अपोजिट साईड असते तिला आपण हायपोटेनियस म्हणतो. म्हणजे हायपोटेनियस एपी दोन्ही मध्ये कॉमन आला, याच्यामध्ये आला, या ट्रायंगल मध्ये आलेला आहे. दुसरे येणारे पहा हायपोटेनियस. हायपो म्हणजे हायपोटेनियस, शॉर्ट लिहितोय मी. हायपोटेनियस AP is congruent to hypotenuse PA. AP आणि PA एकच. बघा हायपोटेनियस AP congruent to PA कारण कॉमन येतो, कॉमन साइड इन बोथ द ट्रायंगल्स. आणि तिसरा आता सांगितलेले ह्या दोन साइड कॉन्ग्रुएंट होणार. कोणत्या साइड पहा? साइड NP. साइड NP इज कॉन्ग्रुएंट टू साइड कोणत्याला कॉन्ग्रुएंट येणार? MP ला येणार पहा. MP का? रेडियस ऑफ सेम सर्कल पहा. रेडियाय अनेक वचन द्यायचं. दोन्ही रेडियस आहे, आपण काय म्हणतो त्याला? रेडियाय. रेडियाय ऑफ सेम सर्कल. एका सर्कलचे किती रेडियस काढल्या तर सगळे इक्वल असतात. अजून किती काढा, झाले तीन घटक कॉन्ग्रुएंट झाले की ते ट्रायंगल कॉन्ग्रुएंट येतात. देअरफॉर कोणते ट्रायंगल होते पहा? ट्रायंगल ANP इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ANP. कोणती टेस्ट आहे? टेस्ट ओळखू येण्यासाठीच मी असं लिहिलं हायपोटेनियस साइड. हायपोटेनियस हा एक सेगमेंट असतो, साइड असते, पण मी हायपोटेनियस वर्ड का वापरला? ती टेस्ट क्लिअर व्हावी. राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याच्यातली एक साइड हायपोटेनियस असते, लगेच टेस्ट क्लिअर व्हावी म्हणून मी ते शब्द वापरले. मग रिझन देता येईल आपल्याला हायपोटेनियस साइड थेरम किंवा टेस्ट, कारण टेस्ट ह्या थेरमच असतात. आणि मग हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले का? झाले तर त्याचे हे तीन एलिमेंट कॉन्ग्रुएंट होतात, होते. आता उरलेले ऑटोमॅटिक कॉन्ग्रुएंट होणार आहेत. आपल्याला तर हे प्रूव्ह करायचंय. AM कॉन्ग्रुएंट टू, सॉरी इथं काय झालंय? AMच डबल झालाय, इथं N करा एका ठिकाणी. इथे लिहिताना सांगताना बरोबर सांगितलं, दाखवलं होतं तुम्हाला. AN कॉन्ग्रुएंट टू AM. इथं M झालता रिपीट, तो फक्त दुरुस्त केलाय. मग आता त्याच ट्रायंगलच्या दोन साइड आहेत, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आलेत. आता त्याचेच हे रिमेनिंग पार्ट आहेत दोन, तेही कॉन्ग्रुएंट होणार. देअरफॉर लिहायचं पहा सेगमेंट AN इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AM. हेच प्रूव्ह करायचं होतं आपल्याला पार्ट 2 प्रूव्ह मध्ये. का? रिझन काय देतो? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CSCT बर का, SC नाही. सिमिलर ट्रायंगल्स नाही, ते एक कॉन्ग्रुएंट ट्रायंगल दाखवले. चॅप्टर 1 होता तो, सिमिलर ट्रायंगल दाखवले होते आपण त्यात बऱ्याच ठिकाणी. सेकंड मध्ये पण तो पार्ट यूज केलता. बघा अतिशय महत्वाचा थेरम आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित